नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर अप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहे जो व्यवसाय कायम चालू असतो, त्याला कधीच मध्ये ब्रेक नाही येत, ज्याची मार्केटमध्ये डिमांड कधीच संपत नाही, आणि तो व्यवसाय म्हणजे इंजिन ऑइल रिटेल व्यवसाय। मी रिटेल व्यवसाय म्हटलंय, लक्षात ठेवा, होलसेल नाही। रिटेल व्यवसाय आणि होलसेल व्यवसायामध्ये जमीन आसमानाचा फरक येतो। त्यामुळे आपण जो आजचा विषय आहे ना, हा इंजिन ऑइल रिटेल व्यवसाय ह्याबद्दल आहे। सगळ्यात आधी एक गोष्ट समजावून घ्या की गाडी कोणतीही असो, कोणत्याही कंपनीची असो, कोणताही मॉडेल असो, बाईक असो, कार असो, रिक्षा असो, ट्रक असो, ह्या सगळ्यांसाठी इंजिन ऑइल हे लागतंच लागतं, कारण त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही। म्हणजे इंजिन ऑइलची मार्केटमध्ये डिमांड असते म्हणजे त्याची परचेस कुठून तरी होतच असणार, आणि त्याची डिमांड पण अशी असते की तो रिपीट कस्टमर असतो, वन टाइम घेतल्यावर शांत बसत नाही। इंजिन ऑइलला कायमस्वरूपी तुम्हाला रिपीट कस्टमर असतो, दर 2 महिन्यांनी तुम्हाला त्या गाडीमध्ये इंजिन ऑइल बदलावंच लागतं। आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की खरोखर या बिझनेसमधनं कमाई किती होऊ शकते आणि त्याची इन्व्हेस्टमेंट किती असू शकते। चला आपण एक छोटंसं कॅल्क्युलेशन बघूया। उदाहरणार्थ आपण घेऊया की इंजिन ऑइल तुम्हाला होलसेल रेटला 300 रुपयाला जर मिळालं, कारण आजच्या डेटला प्रत्येक इंजिन ऑइलची प्राइस आहे ना, ही 400 प्लस आहे। 400 प्लस ब्रँडेड, 400 प्लसच्या खाली ब्रँडेड ऑइल तुम्हाला मिळतच नाही। जर तुम्हाला ते 300 रुपयाला मिळालेलं आहे आणि जर तुम्ही ते मार्केटमध्ये MRP रेट किंवा थोडंसं डिस्काउंट देऊन तुम्ही विकला, तर तुम्हाला प्रत्येक डब्यामध्ये 100 रुपये मिळतात। प्रत्येक ऑइलच्या डब्यामध्ये तुम्हाला 100 रुपये मिळतात। आता लक्षात घ्या, तुम्ही दिवसाला जर 20 ऑइलचे डबे विकला, तर 20च का म्हटलं, कारण एक बॉक्समध्ये 20 असतात, 20 लिटरचा एक बॉक्स येतो। तुम्ही दिवसाला लक्षात ठेवायचं, टार्गेट ठेवायचं की आपल्याला एकच इंजिन ऑइलचा बॉक्स विकायचा आहे। जर 20 तुम्ही जर इंजिन ऑइलच्या बॉटल किंवा डबे विकलात ना, की तुम्हाला त्याचे दिवसाला 2000 रुपये होतात। 2000 × 30 तुम्हीच करा, किती महिन्याचे पैसे होऊ शकतात। मी म्हणत नाही की तुमचे दिवसाला 20च जातील, कधी कधी 10 जातील, कधी कधी 15 जातील, कधी कधी 30 जातील, पण इन ॲव्हरेज महिन्याला तुम्ही टार्गेट ठेवायचंच की मला दिवसाला 20 डबे हे काही करून विकायचंच आहे। जर तुम्ही दुसऱ्याकडे काम करताना 8 ते 10 तास जर हमाली करत असाल, तर स्वतःच्या बिझनेसमध्ये करायला काय हरकत आहे। आणि खरोखरच ह्या व्यवसायामध्ये आहे ना, तुम्ही 50,000पेक्षा जास्त इन्कम घेऊ शकता। आता हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात पहिलं लक्षात घ्या, जर तुम्ही दिवसाला 20 डबे विकायचं जर तुम्ही टार्गेट केलं असेल, तर तुमची इन्व्हेस्टमेंट 50,000 रुपये हवी। 50,000 का? कारण तेवढे बॉक्स तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत इंजिन ऑइलचे। जेवढे 50,000 रुपयामध्ये येतील तेवढे जर बॉक्स तुमच्याकडे असतील, तर अर्धे संपल्यानंतर आपण लगेच अर्ध्याची ऑर्डर करू शकतो। आता दुसरी गोष्ट की तुम्ही हे इंजिन ऑइल जर घेतलात 50,000चं, तर घ्यायचं कुठून, हा एक मोठा प्रश्न येतो। आता घ्यायचं कुठून याच्यासाठीच तर आम्ही तुम्हाला सांगतोय की इंजिन ऑइल जर तुम्हाला पाहिजे असेल, जर चांगला होलसेल रेट तुम्हाला पाहिजे असेल, जेणेकरून तुम्ही मार्केटमध्ये तो चांगल्या डिस्काउंटमध्ये विकू पण शकता, तर तुम्हाला AR ऑटो स्पेअर अप शिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे। जो तुम्हाला आम्ही रेट देणार आहे ना, त्या रेटमध्ये तुम्हाला नक्कीच 100 रुपये तुम्हाला प्रॉफिट हा होणारच होणार आहे। कसंही करून तुम्ही तुमच्या इंजिन ऑइलच्या बॉटलमध्ये तुम्हाला 100 रुपये प्रॉफिट होईल, प्लस तुम्ही कस्टमरला सुद्धा थोडंफार डिस्काउंट देऊ शकता, जेणेकरून त्यांना बाहेर MRP रेटमध्ये मिळतो त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये तुम्ही कस्टमरलाही ते इंजिन ऑइल देऊ शकता। आणि कस्टमरला इंजिन ऑइल विकायचं कसं, कस्टमर कुठे मिळतील, त्यासाठी मी दुसरा एक छोटासा व्हिडिओ बनवला होता की 9,999 पासून तुम्ही इंजिन ऑइलचा व्यवसाय सुरू करू शकता 2 बॉक्समध्ये सुद्धा। तर त्याच्यामध्ये मी सगळी टेक्निक सांगितले, आणि जर कोणाला त्याच्यामध्ये रितसर माहिती पाहिजे असेल, तर माझा जो खालती हा WhatsApp नंबर आहे ना, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा की आम्हाला हा व्यवसाय करायचा आहे, तर अजून याच्यामध्ये डिटेल्स माहिती द्या, आपण फोन करून फोनवरती व्यवस्थित बोलू शकतो। आणि जेव्हा तुम्ही इंजिन ऑइलचा व्यवसाय कराल ना, तेव्हा कुठलाही नवीन ब्रँड घेऊन मार्केटमध्ये जावं नका। आणि मी पण लोकांना ते सजेस्ट करत नाही की तुम्ही कोणताही नवीन ब्रँड घेऊन जावा। मार्केटमध्ये चालणारे जे ब्रँड आहेत ना आजच्या डेटला, जे गल्फ आहे, मोटिव्ह आहे, सर्वो आहे, HP आहे, कॅस्ट्रॉल आहे, जे चांगले ब्रँड चालतात ना, त्याचपैकी एक ब्रँड निवडायचा ज्याच्यामध्ये आपल्याला चांगले पैसे मिळतात। त्या ब्रँडचंच ऑइल तुम्हाला माझ्याकडून भेटेल, आणि तेच ऑइल तुम्ही जर मार्केटमध्ये विकायला गेलात ना, तर त्याच्यावर कोणची शंका येत नाही की हे ऑइल खराब आहे किंवा ही कंपनी नवीन आहे, असं कोणी म्हणू शकत नाही। आणि त्या ऑइलमध्येच तुम्हाला सांगतो मी 100 रुपये पर बॉटलमध्ये मी तुम्हाला मिळवून देईन। ह्याच्यामध्ये आहे ना, ह्या व्यवसायामध्ये आहे ना, तुमची इन्व्हेस्टमेंट खूप कमी होते बघा। 50,000मध्ये तुम्ही
इन्व्हेस्ट करून तुम्ही दिवसाला 2,000 रुपये कमवू शकता कमीत कमी, जर 20 डब्याचं तुम्ही टार्गेट ठेवलात तर. एवढ्या पगाराची जर तुम्हाला मार्केटमध्ये आज जर नोकरी बघायची असेल तर तुम्हाला 60,000 रुपये पगारवाली, 50,000 रुपये पगारवाली नोकरी मिळताना खूप मोठं मुश्किल आहे. पण ह्याच तुम्ही स्वतःचा व्यवसाय जर करत असाल ना तर ते सहज शक्य होतं. फक्त ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगू त्या पद्धतीनेच तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या व्यवसायाला सीझन नसतो, 12ही महिने चालणारा व्यवसाय आहे. कुठल्याही सीझनमध्ये, कुठल्याही हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, इंजिन ऑइल हे 2 महिन्यांनी गाड्यांना चेंज करावीच लागते. आणि आजच्या डेटला प्रत्येकाच्या घरात 2-2 तरी टू व्हीलर आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याला कुठेतरी एका गाडीचं त्यांना बाईक इंजिन ऑइल बदलावं लागतं. जर असा तुम्हाला हा फायदेशीर व्यवसाय सुरू करायचा असेल तर इंजिन ऑइल व्यवसाय हा सगळ्यात बेस्ट व्यवसाय आहे, ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये डिमांड खूप असते. आपल्या आजूबाजूचेच कस्टमर असतात, फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं. तर कशा प्रकारे पोहोचता येईल ह्याबद्दल ज्यांना खरोखरच व्यवसाय करायचा आहे त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला संपर्क साधावा. त्यांना इंजिन ऑइल कोणत्या कंपनीचं भेटेल, त्याला रेट काय मिळेल, त्यांना कस्टमरला कोणत्या रेटमध्ये विकायचं ह्या सगळ्याची तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल. आणि त्यातूनही काही शंका वाटली तर आपला तुम्हाला कायमस्वरूपी सपोर्ट राहतो. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजून खूप सारे असे ऑटोमोबाईल्समधले जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील ना तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही सर्च करून चेक करू शकता. खूप सारे व्हिडिओ बिझनेसमध्ये आपण या बनवलेले आहेत. धन्यवाद.